संत ज्ञानेश्वर महाराजांची गोड रचना, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत, आणि लता मंगेशकरांच्या आवाजात आपण ऐकलेलं आहे. कोणी सांगू शकेल का त्याच धर्तीवरची रचना सादर होणार आहे? ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. रे भ्रमरा असं आलंय पांदे काका. म्हणजे भ्रमराला उद्देशून ज्ञानेश्वर महाराजांनी हे लिहिलेलं वाटतं की रे भ्रमराला संबोधित केलंय असं या पदामध्ये असं वाटतंय. तर भ्रमराला का संबोधित केलं असेल? म्हणजे असं काही भ्रमराचं रूपक वापरून भ्रमराला संबोधित करून त्यांना काहीतरी गूढ अर्थ याच्यातनं सांगायचा आहे की जो आम्हाला कळणार नाही पण तुम्हाला कळलेला आहे, आणि तो तुम्ही आता आम्हाला सांगावा असं मी तुम्हाला विनंती करतो. हा, ही अतिशय ज्ञानेश्वरांची ही अतिशय नादमधुर रचना आहे. ऋणू झुणू रे भ्रमरा, आणि ही भ्रमराला उद्देशूनच केलंय त्यांनी. पण भ्रमराला नुसतं उद्देशून नाहीये. हे कसं आहे, लेकी बोले सुने लागे, हा जो मराठीत माहितीये सगळ्यांना ही म्हण, आणि ही कशा करता वापरतात तेही माहितीये. तर तशी ही वापरलेली आहे की सांगायला ती भ्रमराला सांगितलंय पण ती आपल्या सगळ्यांना लागू आहे. तर आपल्याला त्यांनी आता रामदास कसं सरळ सांगतात की हे मना तू हे असं कर वगैरे, तसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं नाहीये. मनाला सांगितलंय पण ते भ्रमराच्या रूपाने सांगितलंय. म्हणून हे रूपक जो अलंकार म्हणतो आपण तो हा आहे. आणि आता ज्ञानेश्वरच आहेत मृदुभाषी, कठोर फारसं कुठेही नाही त्यांच्या ह्याच्यात. आणि खरं म्हणजे त्याला माऊली ते म्हणतात की माऊली जसं अतिशय म्हणजे कुठेही घास भरवताना पहिल्यांदा तो अतिशय सोपा करून आणि थोडं भरवते, तसं ज्ञानेश्वर आपल्याला जे सांगतात ते अतिशय मृदू भाषेत सांगतायत. आणि म्हणून त्यांनी हा शब्द ऋणझुण, हा शब्द पैंजण ऋणझुण वाचतात वगैरे आपण ऐकतो, पण ज्ञानेश्वरांकडे तो आल्यावर तो ऋणू झुणू होतो. आणि मग ऋणू झुणू हा नाद त्याला एक छान येतो. ऋणू झुणू रे भ्रमरा. आता हा अतिशय छोटा अभंग आहे, खूप मोठा पण नाहीये. अर्धा भाग इकडचा सगळा भ्रमरालाच सांगितलंय. पण एवढ्याशा ओळीत ज्ञानेश्वरांनी किती मोठा अर्थ भरलेला आहे हे आता आपण बघूया. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ते काय म्हणतात? सांडी तू अवगुणू म्हणजे ते अवगुण आहे ते सांडून टाक म्हणजे याचा त्याचा त्याग कर, ते टाकून दे. कुठले अवगुण हे सांगितलेलं नाहीये. पण ऋणू झुणू रे भ्रमरा. आता हा ऋणू झुणू वापरलाय. भ्रमरा काय करतो तर तो एका फुलावर बसतो, मध चाकतो, त्याच्यानंतर रुणझुण करत आवाज दुसऱ्या फुलावर बसतो, दुसऱ्या फुलावरनं परत रुणझुण करत आवाज तिसऱ्या फुलावर बसतो. ह्या ऋणुझुणू हे परत इथे दोनदा वापरलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यात गती दाखवली त्यांनी की ऋणू झुणू रे भ्रमरा, म्हणजे ऋणू झुणू म्हणजे पहिल्या फुलावरून दुसऱ्या फुलावरनं तिसऱ्या फुलावर, म्हणून ते ऋणू झुणू असं दोनदा वापरलं. आता ज्ञानेश्वरानं ह्याच्यात चंचलपणा दाखवायचा त्याचा की मन जेव्हा आपण आपलं मन जेव्हा म्हणू तेव्हा तो चंचलपणा आहे. आणि इथे ते म्हणतात की ह्या फुलावर त्या फुलावर का सारखा चाललायस तू, नीट आस्वाद तरी घे बसून एखाद्या. म्हणून ते त्याला म्हणतात पुढच्या ओळीत, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. आता हे कमळ आहे तिथे, कमळ म्हणजे कमळाचं जे दळ आहे, आणि त्यात चरण म्हणजे त्यातला सर्वात खालचा जो चरण आहे त्या कमळातल्या, म्हणजे जो जास्तीत जास्त खाली आहे तिथे तो मधू आहे, मकरंद आहे, आणि त्याचा तू आस्वाद घे. आणि तो कसा घे? एका ठिकाणी शांतपणे बस आणि आस्वाद घे ना. तू काय इकडे तिकडे सारखा इकडे जातोयस तिकडे जातोयस? तुला भोगायचंच आहे ना, ते उपभोग घ्यायचा आहे, त्या आस्वादाचा आस्वाद घ्यायचा आहे. एका ठिकाणी बस आणि तो आस्वाद घे. म्हणून ते सांगतात की चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. शांतपणे बस, निश्चळ होऊन, आणि बस तिथे त्याचा आस्वाद घे शांतपणे. सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळू विगधू रे भ्रमरा. आता इथे थोडासा वेगळा आणखीन त्याच्यात हे दिलंय की फुलामध्ये सुगंध असतो, पण आता परिमळ म्हणजे काय? तर परिमळ हा सुगंधच आहे, पण तो तसा नाहीये. ज्ञानेश्वर जेव्हा दोन शब्द वापरतात तेव्हा त्यातला अर्थ वेगळा आहे.
नुसतं जे सुगंधू जे वापरतात शब्द, सुगंध शब्द हा राजस आणि तामस गुण दाखवतो. तो तुम्हाला उत्तेजित करतो किंवा तुम्हाला त्याचा विषयाचा त्या भोग घ्यायचा म्हणून तो सुगंध आहे. आणि जेव्हा परिमळू होतो तेव्हा तो विगदधू होतो, तो दोषरहित होतो आणि तो सात्विकतेकडे जातो, म्हणजे सात्विक होतो. म्हणून सुगंध जेव्हा सात्विक होतो तेव्हा तो परिमळू होतो. आता हे ज्ञानेश्वरांचं बुद्धी कौशल्य म्हणतो. शारदेला त्यांनी प्रसन्न करून घेतलेलं आहे, तेव्हा नमन केलेलं आहे तिचं. ते इथे आपल्याला दिसतं की हे आम्हाला कळलं नसतं की सुगंधाचं सात्विक रूप म्हणजे परिमळ. म्हणून सुमन सुगंधू रे भ्रमरा, म्हणजे तो ते आणि परिमळू विग दधू रे भ्रमरा, ते दोषरहित जेव्हा होईल. आणि हा तू कमळापाशी जातोय तेव्हा त्या फुलांचा सुगंध आहे, हा तुझा तामस गुण किंवा राजस गुण आहे. कमळात तू येतोयस तेव्हा तो परिमळू झालेला आहे, तो दोषरहित झालाय. परिमळू विगदधू रे भ्रमरा. आणि मग सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रुक्मा देवी वरू रे भ्रमरा. हे तुला कमळ मिळालेलं आहे, हे विठ्ठलाच्या कृपेने तो तुला विठ्ठल मिळालाय म्हणून तो सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. आणि ते विठ्ठलाच्या कृपेने मिळालंय, की हे तुझं सौभाग्य आहे की तुला कमळ मिळालंय, त्यामुळे तू त्याचा आस्वाद घे. आता एक आपण त्यातला अवगुण बघितला, तो चंचलपणा बघितला. दुसरा कुठला अवगुण तुम्हाला ह्यात कळतोय का, की कुठला अवगुण ज्ञानेश्वरांनी बघितलेला असेल तर तो विचार करा त्याच्यावर. पण आता आपण मनाकडे जाऊया, की मनाला ते काय सांगतायत, की चंचलपणा तुझा टाकून दे, तू हा विषय उपभोग घे, तो घे, ते घे, सारखं करू नकोस. त्यामुळे तू कुठे जा तर चरण कमळ दळू रे भ्रमरा. आता ह्याचा अर्थ मनाच्या संदर्भात घ्यायचा आहे, की हे विठ्ठलाचे पाय आहेत, 2 पाय आहेत, म्हणून चरण कमळ दळू. कमळासारखे विठ्ठलाचे 2 पाय आहेत, त्याला शरण जा, त्याच्यावर डोकं ठेव. आणि तिथे जो भक्तीचा भाव जो आहे तो तुझ्यात जागृत होईल, त्याचा आनंद घेतो. म्हणून चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. तिथे शांतपणे बस, तिथे आता कुठल्याही विषयाकडे जाऊ नकोस. आणि हा जो दुसरा मी अवगुण म्हणतो तो इथे आपल्याला दिसतो, की निश्चळू रे भ्रमरा. जो भ्रमर आहे तो जाताना काय करतोय, तो गु गु असा आवाज करत जातोय. म्हणजे तो सगळ्यांना सांगतोय की मी हे केलं, मी ह्या विषयाचा उपभोग घेतला, मी त्या विषयाचा उपभोग घेतला, ह्या फुलावर गेलो, ते फुल घेतलं मी. हा जो अहंकार आहे त्यातला, की मीपणा आहे, तो टाकून दे, तू निश्चळ हो, शांतपणे बस. म्हणून तो हा जो दुसरा अवगुण आहे, पहिला चंचलपणा सांगितला आणि हा दुसरा अहंकार टाकण्याचा अवगुण सांगितलाय, ते दोन्ही तू टाकून दे. चंचलपणाही टाक तुझा, म्हणजे विषयात सारखा हा विषय मी उपभोग करतोय, त्याचा करतो, असं करू नको. विठ्ठलाच्या चरण कमळादळाच्या इथे जा, भक्तिभावाने त्याची पूजा कर, तो आनंद घे तू. आणि तो निश्चलपणा घे, शांतीप्रमाणे. तू काही दुसरीकडे जाहिरात करू नको की मी हे करतोय म्हणून, भक्ती करतोय ते सुद्धा सांगू नकोस लोकांना. आणि मग काय होईल, सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळू विगदधू रे भ्रमरा. आता तुझं मन हे सुमन होईल. इथे सुमन म्हणजे फुल नाहीये, तर मन हे सात्विक मन होईल, सुमन होईल. आणि त्याचा जो सुगंध आहे तो कसा होईल, तर परिमळू विगदधू. तुझा मनातले जे दोष आहेत ते निघून तू पवित्रतेकडे, तो सुगंध येणार नाही तुला, तो परिमळ येणार आहे. म्हणून सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळू विगदधू रे भ्रमरा, हे त्याने सांगितलंय. आणि मग सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रुक्मा देवी बरोबर. हे विठ्ठलाचे चरण, तुला तुझ्या फक्त सौभाग्य आहे त्यामुळे तुला हे दिसतायत, सगळ्यांना ते दिसत नाहीत. तर तुला हे सौभाग्याने हे विठ्ठलाचे चरण दिसलेले आहेत, तेव्हा तू निश्चळ हो, तुझे ते दोन्ही अवगुण सांडून टाक आणि तिथेच भक्तीत रममाण हो, हे त्यांना सांगायचंय. ज्ञानेश्वरांनी हे अतिशय नादमधुर अभंग आहे. ऋणझुणू ऋणझुणू ह्याला एक प्रकारचा छान नाद आहे आणि तो आपण आता मधुमिताकडनं ऐकूया.
ते 1 मिनिट मी कशाला घेणार होतो, तर मला आता बोलताना लोकांनी सांगितलं की तुमचा अभ्यास वगैरे खूप आहे. तर असं काही नाहीये. हे आपल्या अतिशय बुद्धिमान आणि ज्ञानवंत अशा प्रवचनकारांनी वगैरे सांगितलेला आहे तो अर्थ. मी काही माझा शोधून काढलेला नाहीये, फक्त तो संपादित केला एवढं फक्त आहे, असं म्हणा पाहिजे तर, की तो संपादन करून तुमच्या पुढे ठेवतो आहे. आणि जर त्यातलं श्रेय द्यायचं असलं अर्थाचं, तर ते त्या प्रवचनकारांना, ज्ञानवंतांना, बुद्धिमंतांना द्या. आणि काही दोष असले तर ते माझे आहेत, त्याबद्दल मला क्षमा करा. रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा ऋण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा ऋण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. चरण कमल रे भ्रमरा चरण कमल रे भ्रमरा भोगी तू निश्चय रे भ्रमरा ऋण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. सुमन सुगंधू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भ्रमरा परिमळ विद्गधू रे भ्रमरा परिमळ विद्गधू रे भ्रमरा रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बापर कुमा देवी वरू रे भ्रमरा भ्रमरा रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा ऋण रे भ्रमरा रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा